नाका काम नसते का आपल्या मिस्त्रीच्या हाताखाली, हा हा तिथं बाबा जात होता कामावर. बर तर ठेकेदार भाऊ 15 दिवसाचे पैसे बुडवलं आणि कॉल लावतो तर कॉल रिसिव्ह नाही करायला. तुम्हाला टेक्स्ट मेसेज करतो नंबर, त्याला बोलवून घ्या. इकडं हॉस्पिटलमध्ये होतो आम्ही. बर बर कशा करता ना? भाऊ वाईफची तब्येत थोडा डाऊन होती. हा हा त्यामुळे हॉस्पिटलमध्ये आलो. तर पैसे नाही आमच्याजवळ. त्याला ते म्हणायला 2-3 महिन्याचे फिरवायला भाऊ. बर बर किती दिवसाचं पेमेंट आहे? भाऊ 15 दिवसाचे. 15 दिवस. काय हजेरी होती? भाऊ 700 रुपये. 700. बर पुण्यामध्ये कुठे? भाऊ चाकणमध्ये, आपल्या चाकण नाही का? हा 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 चाकणमध्ये. नाव काय ते मालकाचं? भाऊ पवन. मालकाचं हा त्याचंच पवन आहे भाऊ. कॉलर रिसिव्ह नाही करतोय ते. त्याला लय बोललो मी याच्या त्याच्यावरून कॉल लावून, पण कॉलर रिसिव्ह नाही करतोय. अच्छा अच्छा. त्याला सांगितलो पण तू पैसे नाही दिल्यावर मी भाऊला कॉल लावून सांगेल. ते म्हणतोय कोणाला पण सांग. चालतंय, नंबर पाठव मला. हा हा भाऊ ठीक आहे. नाव आणि नंबर पाठव. हा भाऊ. हा पवन का? हो. मी विशाल गुजर बोलतोय, टायगर ग्रुप शहापूर तालुका अध्यक्ष. हा बोल भाऊ. हा ते माणसाचा काय विषय, गरीब माणसं आहेत ती, काहीतरी नाक्यावर तुमच्याकडे काम केलंय 15 दिवसात, ते पेमेंट अटकवून ठेवलंय, देत नाही तुम्ही. नाही 15 दिवसात पेमेंटच नाही ना आपल्याकडे. कोणाचं आहे? बरं 1 मिनिट थांबा. ते व्यक्ती बिचार रडून रडून फोन करतोय. किती? हॅलो भाऊ. हा 1 मिनिट थांब. हा किती दिवसाचं पेमेंट आहे तुमचं? हॅलो. हा भाऊ. किती दिवसाचं पेमेंट राहिलं तुमचं? भाऊ 15 दिवसाचे. 15 दिवस. ऐकलं का तुम्ही? 15 दिवसात कधी आले बरोबर? किती हजार आहेत मला विचारा बरं भाऊ एकदा. हॅलो. 10,500 रुपये राहिले होते. 700 रुपयाच्या माणसाने काहीतरी काम केलं ना तुमच्याकडं? हॅलो. हा भाऊ चुकीचं बोलतात. फक्त त्यांच्या बाप्पाचे 3,000 रुपये होते माझ्याकडे. हॅलो. हा तर काटून बिटून मी त्या दिवशी 500 टाकले होते. त्यांच्या बाप्पाचे फक्त 2,000 रुपये राहिले होते माझ्याकडे. नाही भाऊ खोटं बोलायले. मला सांगा हजेरी किती होती त्या माणसाला? हा 700 रुपये हजेरी देते भाऊ. ऐकून घ्या. 7 1 7 14 7 1 21 7 5 28 4 दिवस कामाला नेलता भाऊ. हा हा मला सांगा, म्हणजे जे काम केले, मी काय म्हणतोय, जे काम केले ते कामाचे पैसे त्याला दिले पाहिजे का नाही? ते गरीब माणूस आहे. भाऊ ऐकून तर 1 मिनिट. भाऊ याला एवढं सांगितलं भाऊ मी, याला कॉलवर अजून तुझ्या याला म्हटलो मामा तुमचे पाया पडतो, पैसे पाठवा. बायकोची तब्येत नाही बरोबर, लय बोललो. एवढे कंडिशन बेकार आहे भाऊ. बरोबर ठीक आहे. 1 मिनिट शांत व्हा. बोला काय बोलताय? ऐकून घ्या. हॅलो. हा याचा बाप आहे ना दुसऱ्या माणसाकडून मिस्त्री कोण आलता माझ्याकडे कामावर, बरोबर? बर. ते मिस्त्री मला म्हणे मी या माणसाला तू मला पैसे देऊन टाक. मी त्या दिवशी मग याच्या बाप्पाला पैसे, आपल्या याच्या ज्या बाप्पाने मिस्त्री आणला होता का त्या मिस्त्रीकडे याच्या बाप्पाचे पैसे देऊन टाकले होते 4 दिवसाची मजुरी. बर. मी गावाकडे गेलतो. खोटं बोलायला भाऊ खोटं बोलत नाही मी. काळूसर राहतोय. ऐकून मी काय म्हणतोय, ज्या माणसाकडे दिलं त्या माणसाला गेलाय वरती. ते बिहारात पोरग होतं भाऊ. ऐकून घ्या. त्या बाप्पाला विचारा नाही तर. ते बिहारी असो कुणी असो दादा, एक माणुसकीच्या नात्यानं ते गरीब माणसं आहे, पैसे रिटर्न करा. असे गरीबाच्या पोटावरती पाय द्यायला शोभत नाही. अन्यथा तिथं आलो ना, काय नुकसान झाले त्याला जिम्मेदार तुम्ही राहाल. तुम्ही कोण ठेकेदार आहेत का मालक आहेत स्वतः? ऐकून घ्या. बाबाला बोलून घ्या. वाटलं तर मी काय म्हणतोय दादा, हॅलो. त्या माणसाचा काय विषय ना तो क्लिअर झाला पाहिजे. बिचार ते हॉस्पिटलला आहे. हा त्याला काही खर्च पाणी काय आहे का नाही, त्याला पण बिल भरावं लागते. बिचार हे पोरग मला फोन करते, वडिलांची तब्येत नाजूक आहे, वरून पेमेंट देत नाही. भाऊ एवढं कंडिशन बेकार. बाबा ते उसामध्ये आहे, मी बायकोला घेऊन इकडे आलो. याच मुळे उसामध्ये मेन कंडिशन मध्ये याच्यामुळे ऐकून घ्या. हा 2,000 रुपये बाकी आहेत भाऊ यांचे. मग ते कधी द्यायचं दादा? देऊन टाका ना तुम्ही. बरं भाऊ मी तुम्हाला नाही का हॅलो उद्या परवा पैसे तुमच्या अकाउंटला टाकून देतो 2,000 रुपये. याचा मग विषय कट. भाऊ एक खोटं बोलायला पण असे गरीबाची इमानदारीने बोलतो मी. खोटं बोलत नाही. त्याच्या बाबाला फोन करून लावा. किती दिवसाचे म्हणावं नाही तर वडवर डायरेक्ट समोर आणा. बरं ठीक आहे. कधी देताय पैसे? मला फिक्स टायमिंग द्या, कारण का त्या व्यक्तीला पण नको फिरवायला. ते गरीब माणूस आहे. किती दिवसांनी देताय पैसे?
परवा संध्याकाळी मी तुमच्या अकाउंटला टाकून देतो. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. माझ्या अकाउंटला नाही, त्या मुलाच्या अकाउंटला टाका. हॅलो भाऊ, हा हा एक चुकीचा बोलला की 12 दिवसाची हजेरी, हे चुकीचं आहे भाऊ. बरं चालतंय. मी काय म्हणतोय, हा. जे काय असेल ना ऐकून त्या घ्या. माणसाचं प्रामाणिकपणे ते देऊन टाका. ऐकून एक मिनिट ऐकून घ्या. टायगर ग्रुपच्या ना भाऊ, हा हॅलो, हा ते पेरणा फाटा नाही का, पेरणा फाटा, हो हो. तर तिथं माझे चुलत भाऊ आहेत. हॅलो, मी दादा ते बोलत नाही. मी कसं नाही, आहे, ऐकून आता तर ही घे, ऐकून संघटना घे. ना दादा काही छोटी मोठी रॅली नाही, प्रत्येक देशामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आहे. आणि हा. तुम्ही जे आता मला सांगाल आपले रिलेटिव्ह आहे, मी भाऊ ते संबंध जवळ आणत नाही. विषय इथे गरिबाच्या हक्काचा आहे दादा. भाऊ मग मी तेच म्हणतो, ऐकून घ्या. याच्या बापाचे पैसे त्या मिस्त्रीला दिले होते, तो मिस्त्री घेऊन चालला गेला. ते म्हणे मी या माणूस आणला, तुम्हाला पैसे दे. मी देऊन टाकले. याचा बाप्पाचा मग विषय नव्हता. त्या मिस्त्री पैसे देऊन टाकले, तो मिस्त्री बिहारचा होता, तो चालला गेला. हा मग याला म्हणलं माणुसकीच्या नात्याने त्याला नाही दिलेत, मी पैसे देतो. हा माझ्या मागच लागला. बर असा बिचार विषय झालेला बिचार आहे ते भाऊ, बाकी रडत विषय होते. नाही. काय मी काय म्हणतोय, माणुसकीच्या नात्याने हा. त्याचे पैसे द्या. कधी देताय? परवा देताय ना? हा, परवा तुमच्या चालतंय, अकाउंटला करून टाकून टाका. देतो. काय हरकत नाही. तुम्हाला काय मदत अरे लागली बिनधास्त मदत भाऊ, करू. पण कसं असतंय, एक चुकीचं नाही बोलायला लागते यार. किती तुम्हाला म्हणतोय 15 दिवसाच्या हजेरीला. चालतंय, हा, काय हे हरकत नाही. चुकीचं करून आहे. टाका. हा, चालतं. हॅलो. हॅलो. हा भाऊ. हा, करून टाकेल तो परवा. हॅलो. भाऊ पण त्याच्याजवळ 10,000 रुपये होते, ते खोटं बोलायला. काय टेन्शन घेऊ नको, देईल तो तुला. आणि मला सांग, तुझ्या वडिलांना विचार, तो कोण होता, युपी बिहारी ना, त्याच्यासोबत गेलता ना तुझे वडील? नाही भाऊ, हे खोटं बोलायला. पहिले याला कॉल लावलो आम्ही. काय म्हणलं मी देतो म्हणे पैसे, त्याला काही नका करू म्हणे, त्याला जाऊ द्या. मग त्याच्याजवळ पैसे नाही व्हायला ऑक्टोबर पासून काम केलं भाऊ. आता उसामध्ये 4 महिने झाले, इकडे घरी आलो 2 महिने, 6 महिने झाले तेव्हापासून फिरवायला. मग काम केलं की लगेच पैसे घेऊन टाकायचे ना मित्रा. नाही, बाबा होता ना, बाबाला तेवढं समजत नाही. बाबा म्हणा माझा ठेकेदार चांगला आहे म्हणून राहू दिले पैसे त्याच्याजवळ. बरं चालतंय. आता बाबांची तब्येत बरी आहे ना तुमच्या? हा, बाबा ते उसामध्ये आहे. बायकोला घेऊन आलो, वाईफला. हा हा, चालतंय. टेन्शन काय घेऊ नका, तुझे पैसे काढून देतो. ओके. हा हा भाऊ, ठीक आहे. थँक्यू भाऊ. हो. दादा भाऊंद. हॅलो. हॅलो भाऊ. हा बोला ना काका. हा काका, त्यानं लय दिवसाचे पैसे ठेवले आपले. काहीतरी कोशिश करावा काका. मेहनतीने काम केलं मी. 2-2 मिस्त्र्याला एकट्यानं माल दिले मी घोडून. बरं बरं, किती दिवसाचे राहिले? 15 दिवसाचे राहिले दादा. त्याला सांग, त्या इमानदारीनं देऊन टाक म्हणा. 2 देतो, 3 देतो, त्या मनानं देऊन टाक म्हणा. बरं बरं, 15 हो, दिवसाचे त्याला राहिले का? हजेरी काय होती तुम्हाला? 700 होती. बरं बरं, कोणाच्या मागे गेले तुम्ही? युपी बिहारी होता का? भिगारी होतो, मला का तेवढी ओळख नाही तिथं. हा हा. नवीन होतो. त्यानं का चाट मारलं मग आपल्याला. आज देतो, उद्या देतो, आज देतो, उद्या देतो. आपण काम करत राहिलं. बरं बरं, चालते. ते देऊन टाकणार आहेत हा परवा. बरं, ठीक आहे.